नमस्कार, मी आकांक्षा तुमचं शिंगांच्या रुबाब चॅनलमध्ये स्वागत करते। राज्यात पावसाने रौद्र रूप धारण केलेलं आहे। रायगड, रत्नागिरी, मुंबई, पुणे, लोणावळा, कोल्हापूर, सातारा अशा अनेक ठिकाणांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलंय। नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, पूल पाण्याखाली गेलेत आणि महामार्ग ठप्प झालेत, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत। हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे, रायगडासाठी रेड अलर्ट जारी केलाय, तर दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा कधी संपणार, सध्या राज्यात नेमकं काय परिस्थिती आहे, कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस झालाय आणि पुढील काही तासात किती धोकादायक ठरू शकतात, हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोकण आणि किनारपट्टीवरील पूर परिस्थिती गेल्या 24 तासापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। अनेक नद्यांना पूर आलाय, यामुळे रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झालाय। हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केलाय। नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। सध्या सर्वात गंभीर परिस्थिती रायगड जिल्ह्यात आहे। तिथे ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। रायगडमधील कर्जत येथे गेल्या 24 तासात तब्बल 996 मिमी पावसाची नोंद केलेली आहे। जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, पातळगंगा आणि आंबा या 4 नद्यांची धोक्याची पातळी ओलांडली असून उल्हास नदी इशाळा पातळीवर पोहोचलेली आहे। रोहा शहरात कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे शहराला पुराचा वेढा पडला आहे, तर इतर भागांचाही विचार केला तर रत्नागिरीमध्ये 333 मिमी पाऊस पडलेला आहे, सातारामध्ये 513 मिमी पाऊस पडलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये 221 मिमी पाऊस पडलाय। तसेच सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी येथे 80 मिमी पाऊस पडलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्याची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे आणि गेल्या 24 तासात सरासरी 92.34 मिमी पाऊस नोंदवला गेलाय। पंचगंगा नदीची ही राजाराम बंधाऱ्यावरील पातळी 33 फूट 9 इंचावर पोहोचली असून जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली गेलेले आहे। त्यामुळे नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच पुणे जिल्ह्यातील आळंदीतील मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीलाही पूर आलाय। मावळ तालुक्यातील लोणावळा धरण सोमवारी पहाटे 100% भरले असून सांडपाण्यातून विसर्ग सुरू केल्यामुळे नदीवरील प्रमुख 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। प्रशासनाने हे पूल तात्पुरते बंद केले असून वारकरी संप्रदायाला महत्त्वाचा इशारा केलेला आहे। 16 प्रमुखांनी वारकऱ्यांना सध्या तरी आळंदीकडे न येता सुरक्षित ठिकाणी थांबवण्याचे आवाहन केलेले आहे। तसेच मावळ तालुक्यातील पाठण गावात पहाटे एक घरावर दगड कोसळून संपूर्ण घर ढिगाखाली गेल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे। NDRF कडून बचाव कार्य सुरू आहे। तसेच पावसामुळे मुंबई गोवा मार्गावरील वाकण सुरकळी परिसरात पाणी आल्याने आणि कशेडी घाटात धरण कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तसेच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आणि जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पुढील आदेशापर्यंत बंद केलेले आहेत। पालघरमधील धरण 100% भरल्याने तिथल्या सर्व शाळांना आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई प्रशासन हे महानगर क्षेत्रासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट कायम असून तेथे 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहू शकतात। BMCने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय। तसेच झाडे, होर्डिंग, इमारती या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचेही आवाहन केलेले आहे। आता आपण बघूया हवामान विभागाचा पुढील 5 दिवसाचा अंदाज। तर सोमवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांचे रेड अलर्ट आहे। तर सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे।
धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलेला आहे. आता बघूया मंगळवारी म्हणजेच उद्या पालघर, रायगड, नाशिक, पुणे या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे. तसेच नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सातारा, अकोला, अमरावती या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलेला आहे. आता बघूया बुधवारी पुण्यात रेड अलर्ट, तर रायगड, सातारा इथे ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली इथे येलो अलर्ट जारी केलेला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील. यंदा तरी कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस धुमाकाळ घालत असला तरी मराठवाडा आणि विदर्भाची बराचसा भाग अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुढील 2-3 दिवसात कोकण आणि मुंबई परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमीच असल्याची शक्यता आहे. तुमच्या भागात सध्या पावसाची काय स्थिती आहे? तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.